तर माझ्या या नवीन व्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते। तर मचान रिसॉर्टमधला हा आमचा दुसरा दिवस आहे। आज पण आमचा स्टे आहे आणि उद्या आम्ही चेकआउट करणार आहे। तर समोर हा व्ह्यू पाहू शकता सकाळचा 7 वाजलेत आणि तिकडून सूर्योदय होतोय आणि पाहायला पण एवढं छान वाटतंय। तर इथे थोडंसं गॅलरीमध्ये आम्ही एक थोडासा वेळ घालवला। गुड मॉर्निंग। तर लोणावळ्यामधला ना आजचा आमचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही लोणावळ्यामध्ये फिरणार आहोत। तर ना आम्ही कार बुक केली आणि आता आम्ही ना ब्रेकफास्टला निघालोय आणि त्याच्यानंतर मग लोणावळ्यामध्ये फिरणार आहोत। तर ते पण सर्व मी या व्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। हाय। तर ना आता ना आम्ही मॅप्रोला आलेलो आहे। तर लोणावळ्यातल्या मॅप्रोमध्ये मी पहिल्यांदाच आली आहे। महाबळेश्वरच्या मॅप्रोला मी गेली होती। तर या मॅप्रोमध्ये येण्याचा एक असा पण फायदा आहे की आपण जर शॉपमधून हे प्रोडक्ट घेतले तर आहे त्या किमतीत मिळतात आणि इकडे आल्यानंतर आपल्याला डिस्काउंटमध्ये मिळतं आणि खूप प्रचंड गर्दी होती। तर मी पण काही इथून प्रोडक्ट्स घेतले होते विकत। तर मॅप्रोमध्ये गेल्यानंतर आम्ही इथे एकविरा देवीच्या मंदिराजवळ आलेलो आहोत। तर हे पायथ्यालगत मंदिर आहे आणि वरती डोंगरावरचं मंदिर वेगळं आहे। तर इथेच आम्ही दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही जेवणासाठी निघालो होतो। तर ना आता आम्ही हॉटेल शौर्यवाडा लोणावळ्यामधलं तिथे ना जेवायला आलेलो आहोत। तर आता 1:45 वाजलेत। कारण मी चिकन थाळी मागवलेली पण मी त्याच्यामध्ये चपाती मागवलेली। तर या हॉटेलमधलं जेवण मला ओके वाटलं आणि उशीर पण झाला आम्हाला ऑर्डर मिळाला कारण गॅस नसल्यामुळे हे चुलीवरती जेवण बनवत होते। तर हॉटेलमध्ये बऱ्यापैकी गर्दीसुद्धा होती। तर आता आहे ना आम्ही हे वन फन थीम पार्क आहे लोणावळ्यामधलं तिकडे आलो।
आणि याचं तिकीट आहे ना, अडल्ट जे आहेत त्यांचं 500 आहे आणि लहान मुलांचं 299 आहे आय थिंक, म्हणजे 300. आहे मी आहे. हलवायचं फिरवायचं.
तर ना 1 तासामध्ये हे फन पार्क फिरून होतं. आता आम्ही काही लोणावळ्याचे पॉईंट्स बघायला चाललो आहे. तर ना आता आम्ही पवना डॅमला आलेलो आहोत. तर ड्रायव्हरने आम्हाला हे सांगितलं की हे पवना डॅम आहे, तर इथे स्टेसाठी सुद्धा आहे आणि बोटिंगसुद्धा करू शकतो. तर इथे थोडा वेळ आम्ही फिरलो. बोटिंग आम्ही काही केलं नाही. तर हे कदाचित मला वाटतं हे बॅकवॉटर असू शकतं पवना डॅमचं. तर छान आहे हा परिसर. तर आता ना दिवसभर लोणावळ्यामध्ये फिरल्यानंतर ना आम्ही आता टायगर पॉईंटला आलेलो आहोत. तर याच्या आधी पण मी आली होती काहीतरी 2019-18ला वगैरे. तर ना सनसेट पाहण्यासाठी एवढी गर्दी झाली आहे ना इकडे. तर फायनली ना लोणावळा फिरून आम्ही आमच्या रूमवरती आलो आहे आणि हा व्लॉग मी इथेच थांबवते. पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.